नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे। मदन पाटील। देशाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई, पाण्याची बचत, पर्यावरणाचे संवर्धन, नीतिमूल्यांचे शिक्षण, जातीय सलोखा, आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक, सामाजिक, भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनवण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात। राष्ट्र अभियान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले। नाईकनगर तालुका उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी तारीख 18 रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते। यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, माजी उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, योगेश राठोड, डॉक्टर सतीश शेळके, प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे, प्राचार्य रमेश जाधव, उपमुख्याध्यापक उल्हास गुरगुरे, उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले। बापूराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमिपूजन, झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले। पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की सध्या तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत। या आव्हानावर मात करण्याकरता या परिसरातील तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे, वाढती व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे। युवकांनी तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल साक्षर बनणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले। डॉक्टर सतीश शेळके, योगेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले। राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रतापसिंह राजपूत, डॉक्टर शीला स्वामी, डॉक्टर रवींद्र आळंगे, डॉक्टर प्रकाश कुलकर्णी, डॉक्टर विलास खडके, डॉक्टर नागोराव बाईनवाड, डॉक्टर आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉक्टर सुधीर पंचगल्ले, डॉक्टर जयश्री सोमवंशी, डॉक्टर संध्या डांगे, विद्यार्थी प्रतिनिधी धीरज मुतकन्ना, विद्यार्थिनी प्रतिनिधी मनीषा पुराणे आदींनी पुढाकार घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक सपाटे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष फुलपले यांनी केले, तर आभार प्राध्यापक अशोक बागवे यांनी मानले। यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।